आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आवडीचे ऑल टाइम फेवरेट 40 खाण्यांचे स्पॉट्स। यामध्ये असे काही आहेत जिथे मी अगदी लहानपणापासून खातोय, काही मला नुकतेच कळलेले आणि काही कायमस्वरूपी स्मरणातले असे हे स्पॉट आहेत। प्रत्येक स्पॉट विषयी मी फक्त 20 सेकंदात अगदी टायमर सांगून माहिती सांगणार आहे, त्यामुळे स्पॉट आवडला नाही तर स्किप करा, पण व्हिडिओ सोडू नका। तर हे आहेत माझ्या आवडीचे 40 स्पॉट्स। तर तुम्हाला वाटेल की 40 स्पॉट्सच का, कारण भाई आज आपण काय हॅपी बर्थडे आणि तो पण 40वा। 40 फार त्रास होतो तुम्हाला सांगतो। तर या ट्रॉम्यातून सावरायच्या आधीच मी तुम्हाला पटकन 40 स्पॉट सांगून टाकतो। तर आपला पहिला स्पॉट आहे बेळगाव मधला अजंता कॅफेची पुरी भाजी। भाऊ इथे मी लहानपणापासून खातोय खुसखुशीत पुऱ्या, आणि इथल्या भाजीची खासियत म्हणजे पातळ भाजीमध्ये बटाटा भाजी मिक्स करून देतात आणि सोबत फ्रेश खोबऱ्याची चटणी, त्यामुळे इथली पुरी भाजी आपल्या सगळ्यात आवडीची। तर माझा दुसरा स्पॉट आहे पुण्यातल्या तुळशीबागेतली श्रीकृष्ण मिसळ। जी मिसळ तुम्ही पहिल्यांदा खाता ती तुमच्या कायम लक्षात राहते। इथला वेगळ्या पद्धतीचा रस्सा आणि खुसखुशीत शेव आपल्याला लई आवडते, त्यामुळे जगाने किती नावं ठेवली तरी मला श्रीकृष्ण मिसळ आवडते आणि मी तिथेच खात राहणार। श्रीकृष्णाला कोणी बीट दिलं असं मला वाटत नव्हतं, पण मी गेलो कोल्हापूरला आणि कोल्हापूरला खाल्ली लक्ष्मी मिसळ। इथला कट, शेव चिवडा, पेटी पाव, नाद खुळा नुसता, एक एक घासाला पूर्ण कोल्हापूरच्या मसाल्यांचा स्वाद, लय भारी म्हणजे लक्ष्मी मिसळ। तर आपला पुढचा स्पॉट आहे संतोष बेकरीचा खोबरा केक। शनिवारी सकाळची शाळा असायची आणि जो मुलगा खोबरा केक आणायचा ना त्याची लय हवा असायची, कारण खोबरा केकचं आकर्षणच तेवढं होतं शाळेत असताना, त्यामुळे तो केक मला अजूनही आवडतो आणि खायचा असेल तर मी संतोष बेकरीचाच प्रेफर करतो, जे पुण्यातल्या आपटे रोडवरती आहे। आपला पुढचा स्पॉट आहे साऊथ इंडियन खाण्याची पंढरी असणारं मुंबईतलं माटुंगा, आणि माटुंग्यातली श्रीकृष्ण उडुपी भवनची अनलिमिटेड थाळी, जी खास केळीच्या पानावरती मिळते। त्यातल्या एक एक भाज्या म्हणजे अतिशय सात्विक आणि तेवढ्या चविष्ट। इथलं रस्सम आणि सांबार भात मी आयुष्यात विसरणार नाही, त्यामुळे ही थाळी सुद्धा मी नक्की रेकमेंड करीन। पुढचा स्पॉट आहे म्हणजे बेळगावचा कुंदा। आपण लहानपणापासून ना बेळगावचा कुंदा खातो, असं कुंदा रक्तात आहे आपल्या, चांगली चव लगेच ओळखू शकतो। गजानन, पुरोहित लई ठिकाण आहेत बेळगाव मधली, पण सध्याचं माझ्या आवडीचं ठिकाण म्हणजे कल्याणी स्वीट्स मधला ताजा ताजा कुंदा। पुढचा स्पॉट म्हणजे सिंहगडची कांदा भजी। कुठलाही स्पेसिफिक स्पॉट नाही, तर तुम्ही सिंहगडावरती जा आणि कुठल्याही ठिकाणी जाऊन कांदा भजी खा, आणि कांदा भजी सोबत जर मडक्यातलं दही आणि झुणका भाकरी घेतलं तर बास भाऊ, म्हणजे पंचपक्वान्नालाही ते मागे टाकेल। भजी हाणल्यानंतर पोट जरा शांत करूया आणि म्हणून पिऊया सोलकढी। तर सोलकढी बेस्ट मिळते मालवणमध्ये। मालवणमध्ये घर मिढबावकरांचं ही घरगुती खानावळ आहे। तिथली सोलकढी सोबत भात आणि बटाट्याची काप, आणि मासेप्रेमींसाठी मासे खाऊ शकता। खरं कोकणामध्ये लई ठिकाणी सोलकढी भारी मिळते, पण इथली सोलकढी माझ्या कायम लक्षात राहिली। तर आता मालवणला आलोच होत, तर अजून थोडं खाली जाऊयात थेट गोव्याला। गोव्यामधलं आवडीचं डेझर्ट म्हणजे बेबेंका आणि सेरादुरा, आणि हे मिळण्याचा उत्तम स्पॉट म्हणजे पणजी मधलं कोकणी कॅन्टीन आणि भट्टी विलेज मधलं भट्टीज किचन। मूळ पोर्तुगीज असलं तरी पूर्णपणे भारतीय झालेला हा प्रकार तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे। तर पुढचा स्पॉट आहे गोव्यातलाच वॅगाटोर बीच जवळचं बिन मी अप हे व्हीगन कॅफे। बरेच लोक ना गोव्याला जाऊन व्हेज काय खायचं असं मला म्हणतात, त्यांची मला खूप दया येते। त्यांना मला इतकंच सांगायचंय की बिन मी अप मध्ये जा आणि तिथलं नाचो सॅलड खाऊन बघा, मासा विसराल तुम्ही। पुढचा स्पॉट आहे शनिवार पेठेतला प्रभा विश्रांती गृहाचा साबुदाणा वडा। इथे सर्व्हिस चांगली नाही, चटणी देत नाहीत, हे देत नाहीत, ते देत नाहीत, अशी लोक तक्रार करतात। आपण लक्ष द्यायचं नाही, कारण वडा खाल्ल्यावर तुम्हाला असं होतं की सगळे नखरे माफ आहे, असा आहे हा साबुदाणा वडा। तर पुणेकरांच्या ॲटिट्यूडचा विषय निघालाच आहे, तर आपला पुढचा स्पॉट आहे बादशाही थाळी, जी टिळक रोडवरती आहे। एका वाड्यात चालू केलेलं हे रेस्टॉरंट आहे आणि ते तसंच जतन करून ठेवलंय, जे तुम्ही आत गेलात ना तर टाइम मशीननी थेट 40-50 वर्ष मागे गेल्यासारखं तुम्हाला वाटेल। इथल्या थाळीची चव एकदम घरगुती आणि एकदम सात्विक। आता मराठमोळ्या पदार्थांवरून आपण थेट जाऊया फॅन्सी डिशकडे, आणि ते म्हणजे याना सिझलर, जे पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरती आहे। सिझलर हा प्रकार मी पहिल्यांदा यानामध्ये खाल्ला आणि मी लई ठिकाणी सिझलर ट्राय केली, पण यानासारखा मला कुठेच मिळाला नाही। अप्रतिम सॉस आणि अप्रतिम कॉम्बिनेशन्स, त्यामुळे याना सिझलरमध्ये सगळ्यात बेस्ट। आता फॅन्सी डिशकडनं आपण थेट येऊयात गाड्यावर, आणि ती म्हणजे अशोकची भुर्जी आणि अंडा राईस, जी 40 वर्ष जुनी आहे। इथला अंडा राईसचा मसाला म्हणजे एकदम युनिक, त्यामुळे गाडीवरची बेस्ट भुर्जी आणि अंडा राईस खायचा असेल तर अशोक मस्ट। पुढचा स्पॉट आहे रुपालीची फिल्टर कॉफी। पुण्यात फिल्टर कॉफी अनेक ठिकाणी मिळतात, पण रुपालीमध्ये ग्लासामध्ये जी फिल्टर कॉफी मिळते ना त्याची मजाच वेगळी।
आणि ही जी किक मिळते ना तुम्हाला त्या कॉफीची, ही तुम्हाला वैशाली किंवा सिसिडीतल्या कुठल्याही कॉफीत मिळणार नाही. त्यामुळे पुण्यातल्या संस्कृतीचा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर रुपालीमध्ये गप्पा मारत बसलंच पाहिजे, जर त्यांनी बसू दिलं तर. कॉफीवरून आपण जाऊया चहाकडे, आणि तो म्हणजे पुण्यातल्या टिळक रोडवरचा तिलकचा चहा. ब्रेकअप म्हणू नका, पॅचअप म्हणू नका, इतक्या गोष्टींचा साक्षीदार असणारा तिलकचा टी स्टॉल हा लई फेमस आहे. या चहातल्या वेलचीची जी चव आहे ना, ती जगातल्या कुठल्याच चहाला नाही असं मला वाटतं. पुण्यातलं ओल्ड राजेंद्र नगर म्हणजे टिळक रोडवरचा तिलकचा चहा. आता आपण परत जाऊयात थेट कर्नाटकातल्या दावणगिरीत, आणि दावणगिरीतलं शांतप्पा बेण्णे डोसा, जिथे देशातला पहिला बेण्णे डोसा 80 वर्षापूर्वी चालू झाला. इथे जे काय मनापासून लोणी टाकलं जातं, आणि डोसा खाल्ल्यावर मला वाटलं आपल्या सगळ्यांना लोणी डोसाच्या नावाखाली शहरामध्ये येडं करतायत, इतका ऑथेंटिक हा डोसा आहे. आता उत्तम डोशानंतर आपण जाऊयात उत्तम मेदूवड्याकडे. सगळ्यात बेस्ट मेदूवडा मी खाल्ला ते म्हणजे हुबळीतलं गुरुदत्त भवन, जे 80 वर्ष जुनं आहे. इथल्या मेदूवड्याचं जे काही आवरण आहे ना, आणि जो काही खुसखुशीतपणा आहे ना, म्हणजे जगात मी कुठेही मेदूवडा खाल्ला तरी गुरुदत्त मधला मेदूवडा मी आयुष्यात विसरणार नाही. आता हुबळीपासून थोडं पुढे जाऊयात धारवाडला, आणि धारवाडचा बाबूसिंग ठाकूर पेढा. म्हणजे धारवाडी पेढा ही कॉन्सेप्ट ज्यांनी आणली ते म्हणजे बाबूसिंग ठाकूर, ज्यांनी 200 वर्षापूर्वी हा पेढा चालू केला. त्यामुळे हा जर तुम्ही ओरिजिनल धारवाडी पेढा खाल्लात ना, तो असा छानपैकी तोंडात विरघळत राहतो, आणि ती चव तुम्हाला कायम लक्षात राहते. दरवेळी इतक्या लांब जाणं शक्य नसेल, आणि आपल्या पुण्यातच जर मस्त साऊथ इंडियन फूडचा आनंद घ्यायचा असेल तर बेस्ट ठिकाण म्हणजे नागब्रह्म. आणि नागब्रह्म मधला विशेष म्हणजे आप्पे. हे जे आप्पेत ना, बाहेरून आवरण एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम मऊ. चटणी बरोबरचं याचं कॉम्बिनेशन तर लईच भारी. आपले 20 स्पॉट झालेत, पण पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सांगायचंय की तुमच्या आवडीचे 40 नाही, निदान 4 स्पॉट मला कमेंटमध्ये सांगा. तिथे जाऊन पण मी नक्की खाईन. नेक्स्ट स्पॉट आहे गुहागर मधलं मुसळे हॉटेल आणि तिथली कोथिंबीर वडी. विशेष म्हणजे हे हॉटेल सासू आणि सुना दोघी मिळून चालवतात, त्यामुळे इथल्या पदार्थांची चव एकदम घरगुती आणि अस्सल. इथली कोथिंबीर वडी म्हणजे एकदम खुसखुशीत आणि युनिक चव, जी तुम्हाला कुठल्याच कोथिंबीर वडीमध्ये मिळणार नाही. पुढचा स्पॉट आहे हरिहरेश्वर मधली कुटुंबे यांची खानावळ. हे सुद्धा फॅमिली रन रेस्टॉरंट आहे, आणि इथे तुम्हाला अतिशय पारंपरिक अस्सल कोकणी पदार्थ मिळतील. चटणी कोशिंबिरीपासून ते अगदी भाजीपर्यंत सगळे पदार्थ एकदम घरगुती आणि सात्विक. इथली अनलिमिटेड मोदक थाळी तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे. पुढचा स्पॉट म्हणजे निरंजनचे पोहे. पुण्यात सांबार पोहे ही कॉन्सेप्ट पहिल्यांदा निरंजनने आणली. मी मॉडर्न कॉलेजमध्ये असल्यामुळे तो आमचा नेहमीचा स्पॉट होता. त्यामुळे इथे 8 रुपयाला पोहे मिळायचे तेव्हापासून मी खातोय, आणि अजूनही त्यांची क्वालिटी अगदी तशीच्या तशीच आहे. नेक्स्ट स्पॉट 70-80 वर्ष जुनं असणारं बाजीराव रोडवरचं वाडेश्वर, आणि इथली इडली चटणी. इडली चटणीच, सांबार वगैरे असला फालतू प्रकार आम्ही करत नाही. पण इडलीची चव इतकी अप्रतिम आहे की सांबाराची तुम्हाला गरज सुद्धा लागत नाही. विशेष म्हणजे इडल्या बनवून ठेवत नाही, तर तुम्ही ऑर्डर केल्यावर ताज्या वाफाळलेल्या इडल्या तुम्हाला इथे दिल्या जातात. नेक्स्ट स्पॉट आहे तापडिया सामोसा कर्वे रोडवरचं. खरं तर सामोसा हा प्रकार गल्लोगल्ली मिळतो, पण इथला सामोसा एकदम युनिक. हे सुद्धा 40 ते 50 वर्ष जुनं ठिकाण आहे. सामोस्यातली भाजी एकदम युनिक, अजिबात जळजळीत नाही तरीही चविष्ट, आणि त्याचं बाहेरचं आवरण एकदम खुसखुशीत. त्यामुळे हा समोसा तुम्ही एकदा खाल्ला तर तुम्ही अजिबात विसरणार नाही. पुढचा स्पॉट आहे थेट हिमाचल प्रदेश मधला, तिथल्या मॅक्लॉडगंज मधलं इलित्राती कॅफे, आणि तिथे मिळणारं पंपकिन सूप. बाईकवरून कुडकुडत आम्ही इथे पोहोचलो. बाहेर प्रचंड थंडी, आणि नंतर मोठ्या मग मध्ये हलकासा मिऱ्याचा स्वाद असणारं चविष्ट पण तितकंच हेल्दी हे म्हणजे पंपकिन सूप. पुढचा स्पॉट जुहू मधलं इस्कॉन टेम्पल आणि तिथलं गोविंदा रेस्टॉरंट. गोविंदा रेस्टॉरंट मध्ये अप्रतिम व्हेज बुफे मिळतो. अतिशय रॉयल बुफे, ज्यामध्ये 3 ते 4 स्वीटचे प्रकार, स्टार्टरचे 6-7 प्रकार, सूप, ज्यूस, मिल्कशेक असा राजशाही थाट असतो. प्रत्येक भाजी अतिशय सात्विक पण तितकीच चविष्ट. त्यामुळे जर तुम्हाला रॉयल थाळी हाणायची असेल तर गोविंदा रेस्टॉरंट बेस्ट. पुढचा स्पॉट आहे एक्सप्रेस हायवेवरच्या फूड कोर्ट मधली दत्तची खिचडी. पुणे मुंबई हा प्रवास दत्तच्या खिचडीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या खिचडीची खासियत म्हणजे ही थोडीशी ओलसर असते, आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जरा जास्तच घातला असतो. त्यामुळे याच्याबरोबर कोशिंबीर, काकडी याची कशाची गरज लागत नाही, आणि एक एक घास चावायची गरज लागत नाही, थेट तोंडात विरघळतो.
पुढचा स्पॉट आहे कोरेगाव पार्क मधलं शांत स्पा कुझीन. म्हणजे आयुष्यात लय पैसे खर्च करून असं हेल्दी असण्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल ना, तर इथे जा आणि इथली स्मूदी ट्राय करा. इथली स्मूदी म्हणजे बनाना आणि पीनट बटरची स्मूदी, ज्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट आणि असे परदेशी सीड्स तुम्हाला घालून मिळतात. पण खरंच अप्रतिम चव आहे आणि इथल्या प्रत्येक डिश या म्हणजे थेट मास्टर शेफ मधनच तुमच्या टेबलावर आल्यात असं तुम्हाला वाटेल. पुढचा स्पॉट यम्मा स्वामीचे अप्पम. खरं तर अप्पम हा प्रकार खूप कमी ठिकाणी मिळतो आणि मिळाला तर इतका चांगला मिळत नाही. पण इथला अप्पम म्हणजे एकदम स्पंज खाल्ल्यासारखा फील भाऊ, आणि त्यासोबत पुड चटणी आणि लोणी. इथली फिल्टर कॉफी आणि बाकी साऊथ इंडियन पदार्थ सुद्धा एकदम ऑथेंटिक. पुढचा स्पॉट आहे शिव कैलासची बासुंदी कुल्फी. आयुष्यात जर तब्येतचे वजन वाढवायचं असेल ना, तर जाच इकडे खायला. म्हणजे कुल्फी प्लेटमध्ये देऊन त्याच्यावर बासुंदीचा अभिषेक करतात. म्हणजे एकेका घासागणिक असंख्य कॅलरीज, पण चव एकदम लाजवाब. पुढचा स्पॉट मुंबईतलं हाजी अली ज्यूस सेंटर आणि इथे मिळणारी क्रीम स्ट्रॉबेरी. म्हणजे आता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, पण मँगोच्या सीझनमध्ये क्रीम मँगो म्हणजे एक प्लेट दोघांना पुरून उरते. महाग जरी असली तरी पैसा वसूल. इथला कुठलाही ज्यूस किंवा मिल्कशेक तुम्ही डोळे झाकून ट्राय करू शकता. पुढचा स्पॉट थिओब्रोमाचा पायनॅपल केक. थिओब्रोमाच्या खूप साऱ्या शाखा पुणे आणि मुंबईमध्ये आहेत. हो, ऑफकोर्स केक हा खूप जास्त महाग आहे, बाकी केकच्या तुलनेत डबल किमतीमध्ये आहे, पण तो तुम्ही खाऊन बघा. अशी क्वालिटी, असा दर्जा तुम्हाला बाकी कुठल्याही ठिकाणी मिळणार नाही, याची मी नक्कीच तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. इथला केक खाल्ल्यावर दुसऱ्या केक चायला गोड लागतच नाही. पुढचा स्पॉट कोथरूड मधलं बॅरोमीटर आणि त्यांच्या बर्मीज नूडल्स. बॅरोमीटरचा माहोल म्हणजे वरचा दर्जा, आणि नूडल्स जेव्हा सर्व केल्या जातात ते बघूनच तुमचे पैसे वसूल होतात. त्या करीची चव एकदम ऑथेंटिक. पुढचा स्पॉट आहे पुण्यातल्या आप्पाबळवंत चौक मधला गाडीवर मिळणारा वडापाव. या गाडीला कसलंही नाव नाही. ही गाडी BSK चिंतामणीच्या बाहेर लागते. इथल्या वड्याची चव एकदम वेगळी. एकतर त्याचं आवरण अतिशय पातळ आणि वड्याच्या भाजीमध्ये थोडंसं रताळा सुद्धा मिक्स करतात, त्यामुळे थोडीशी गोडसर चव या वड्याला आहे. आता तुम्ही म्हणाल गोड वडा काय खायचा आहे, पण एकदा खाऊन बघा, विसरून जाल बाकीचे वडे. पुढचा स्पॉट आहे गुहागर जवळच्या आबलोली गावातलं गारवा ॲग्रो टुरिझम आणि तिथे मिळणारी केळीच्या पानावरची थाळी. तांदळाची भाकरी, भरलं वांग, पिठलं आणि सोबत उकडीचा मोदक असा एकदम गावरान मेनू इथे असतो. सचिन कारेकर आणि त्यांचं कुटुंबीय प्रेमाने तुम्हाला तिथे जेवू घालतात, त्यामुळे तिथल्या थाळीचा एक्सपिरियन्स तुम्ही घ्यायलाच पाहिजे. इतकं सगळं खाल्ल्यानंतर गरज असते ती म्हणजे उत्तम पानाची, आणि उत्तम पान आणि अस्सल पान मिळतं गरवारे कॉलेज समोरचं अनिल पानवाला. म्हणजे याला एक वेगळी परंपराच आहे या पान शॉपला. आणि इथलं कलकत्ता मसाला किंवा मगई जर तुम्ही खाल्लत ना, म्हणजे अजिबात चॉकलेट, ड्रायफ्रूट असली काही नाटकं नाहीत, आणि मूळ पानाची अस्सल चव. आपले शेवटचे 3 स्पॉट्स राहिलेत, आणि हे 3 स्पॉट्स म्हणजे कुठलं हॉटेल नाहीये, रेस्टॉरंट नाहीये. इथे मिळणारे पदार्थ हे पदार्थ नाही, तर तो एक प्रसाद आहे. तिथली चव, अनुभव, वातावरण हे सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे. बेळगाव जवळचं पंत बाळेकुंद्री हे ठिकाण आणि तिथे मिळणारी हुग्गी. माझे आई बाबा दोघेही पंत महाराजांचे अनुग्रही, आणि दरवर्षी बाबा तिथे पालखी सेवा करायचे. आणि जेव्हा त्यांचा महोत्सव व्हायचा त्याच्या 3ऱ्या दिवशी द्रोणामध्ये प्रसाद म्हणून हुग्गी आणि मसाले भात मिळायचा. त्या हुग्गीची चव मी कधीच विसरू शकणार नाही. हुग्गी माझा प्रचंड आवडीचा पदार्थ आहे, पण तिथे सगळे सेवेकरी अनुग्रहित एकत्रित येऊन ती हुग्गी मोठ्या पातेल्यामध्ये बनवायचे. त्याची चव मी कधीच विसरणार नाही, आणि त्याचं वर्णन मी करूही शकणार नाही. पुढचं ठिकाण म्हणजे साताऱ्यातलं सज्जनगड आणि तिथे मिळणारी लापशी. मला अजूनही आठवतंय की पंक्तीमध्ये श्रीराम जयराम जय जय राम असा अतिशय मृदू आणि शांत आवाजात नामघोष व्हायचा, आणि त्या नामघोषामध्ये आमटी भात आणि लापशी वाढली जायची. आणि त्या लापशीची चव मी खरं तर एकदाच खाल्ली आहे, पण ती अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्यानंतर परत तिथे जाणं झालं नाही, पण मी विचार करतोय की अथांगला घेऊन तिथे नक्कीच जाईल. पुढचं ठिकाण आहे अक्कलकोट, आणि अक्कलकोटमध्ये स्वामींच्या अन्नछत्रामध्ये मिळणारी शेंगदाण्याची आमटी. खरं तर हे आश्चर्यच आहे की तिथे दिवसाला हजारो भाविक जेवतात. तिथे ज्या पद्धतीने व्यवस्था केली जाते किंवा व्यवस्था होते ते म्हणजे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. तिथे मी जेव्हा भात आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ली होती, म्हणजे त्याची चव याचं काहीच विश्लेषणच करता येणार नाही. म्हणजे खरंच तो खऱ्या अर्थाने स्वामींचाच प्रसाद होता. तर हे होते माझ्या आवडीचे 40 स्पॉट्स. अय ग, म्हणजे ऐकून ऐकून तुम्ही दमलाय तर समजू शकता सांगून सांगून मी किती दमलो असेल.
आणि बाय द वे जर तुम्हाला असं वाटत असेल ना हे तुला काहीच स्पॉट माहित आहेत बरं का, याच्यापेक्षा जास्त आम्हाला माहिती आहेत, असं जर शहाणपणा असेल ना तर तो प्लीज कमेंटमध्ये दाखवा, कमेंटमध्ये मला सुचवा, त्या ठिकाणी मी नक्कीच जाईन. बाय द वे आपण 1 लाख सबस्क्रायबर्सच्या जवळ आलेलो आहोत, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढे पास करा हा व्हिडिओ, लोकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीचे अजून व्हिडिओज मी जर घेऊन यावे असं तुम्हाला वाटत असेल ते पण कमेंटमध्ये सांगा. तुमचं ऐकून घ्यायलाच मी इथं बसलेलो आहे. तर पुढच्या बुधवारी परत येऊयात नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत हॅपी जर्नी.